नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण स्त्रीरोगशास्त्रामधील खूप इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत। तर आजचा व्हिडिओ आपण सोप्या मराठी भाषेमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला कलरफुल हँडरायटिंग नोट्स व डायग्रामच्या मदतीने चांगलं सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपला आजचा मेन टॉपिक आहे स्त्री जनन संस्था म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम। त्याचा परिचय पाहूया आपण। महिला जननसंस्था ही स्त्रीच्या अंडी निर्मित संप्रेरक स्राव, गर्भधारणा व प्रसूती यासाठी कार्य करते। तर त्याचे मुख्य अवयव पाहूया आपण। अंडाशय म्हणजे ओव्हरीज, फॉलिपियन ट्यूब असतात त्याला, गर्भाशय युटेरस असतो, गर्भाशय मुख असतो, सर्विक्स, योनी असतो, वजायना आणि बाह्य जननेंद्रिय म्हणजे वॉल्वा। त्यामध्ये संप्रेरक पाहूया, त्याच्यामध्ये हार्मोन्स कोणते कोणते असतात ते। इस्ट्रोजन हा पुपिक फेजमध्ये स्रावतो म्हणजे अंडाशयातून, प्रोजेस्टेरॉन ल्युटियल फेजमध्ये स्रावतो म्हणजे कॉर्पस ल्युटियम, FSH म्हणजे अंटेरियल पिट्युटरी ग्रंथीमधून, LH म्हणजे अंटेरियल पिट्युटरी ग्रंथीमधून। मासिक पाळीचा चक्र 28 दिवसाचा असतो। त्याच्या फेज पाहूया आपण, दिवस व त्याच्या घटना। पहिली फेज पाहूया, मासिक पाळीची फेज 1 ते 5 दिवसाची असते। यामध्ये गर्भाशयाचा आतील आवरण गळतो। दुसरी फेज पाहूया आपण, कुपिक फेज 6 ते 13 दिवसाची असते ही। यामध्ये कूप वाढते, अंडाची तयारी होते। या चौथी फेज पाहूया, अंडोत्सर्जन फेज 14 दिवसाची असते। परिपक्व अंड अंडाशयातून बाहेर पडतो। चौथी फेज पाहूया, ल्युटियल फेज 15 ते 28 दिवसाची असते। कॉर्पस ल्युटियल तयार होतो, गर्भधारणा न झाल्यास पाळी येते। लैंगिक कार्य पाहूया आपण। अंडी निर्मिती व अंडोत्सर्जन करणे, स्त्री लैंगिक संप्रेरक इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन स्रावणे, फलन व गर्भाशय टिकून ठेवणे, बाळाला जन्म देण्यासाठी प्रसूती करणे, स्तनदुधाचे उत्पादन म्हणजे लॅक्टेशन। त्याचे आपण आता मुख्य कार्य पाहूया काय काय आहे। अंडी, ओवा निर्मिती, संप्रेरक स्राव, इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन, फलन व गर्भधारणा होणे, गर्भाचे पोषण व संरक्षण, प्रसूतीची प्रक्रिया पूर्ण करणे। त्याची अंडाशयाची रचना पाहूया आपण। अंडाशय बघा कसं आहे, प्राथमिक क्रूप म्हणतात म्हणजे प्रायमी फॉलिक, द्वितीय क्रूप, परिपक्व क्रूप, अंडोत्सर्जन, कॉर्पस ल्युटियम। आतील व बाहेरील जननेंद्रिय पाहूया, फॉलिपियन ट्यूब, अंडाशय, गर्भाशय, मूत्राशय, गर्भमुख, योनी, मलाशय। क्लिनिकल महत्त्व पाहूया आपण त्याचे। PID श्रेणी 10, PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, अंडाशयातील गाठ, कर्करोग, गर्भाशयात गाठ म्हणजे फायब्रॉइड, गर्भाशयाची समस्या। तर ह्या पॉईंट खूप एक्झामसाठी महत्त्वाचा आहे। हा डायग्राम लक्षात ठेवा, 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो। नोट्स तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।